हाय, हॅलो, नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे मग सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. माझ्या हातामध्ये एक नवीन गोष्ट पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य झालं असेल की हे काय आहे? आज नवीनच, ना ब्लाऊज, ना ड्रेस, ना साडी किंवा ना कटिंग. तर हे काय आहे? खूप सुंदर असं हे मी एक ब्लँकेट तयार केलेलं आहे आणि ते सुद्धा खूप कमी खर्चामध्ये झालेलं आहे. आणि दिसायला किती सुंदर दिसतंय बघा. लाईट वेट आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रत्येक वेळेला गरम ज्या ब्लँकेट असतात किंवा रगा असतात त्या घेणं होत नाही. गोधड्या कोणाकोणाला आवडत नाहीत. जास्त जड वाटतात शिवलेल्या मशीनवरती गोधड्या ज्या असतात त्या. तर त्यांच्याचसाठी ही मी एक आयडिया घेऊन आलेली आहे. सुंदर अशा ह्या ब्लँकेट मी तयार केलेल्या आहेत. लाईट वेट प्युअर कॉटनमध्ये आणि पाठीमागच्या साईडला तुम्ही पाहताय प्लेन व्हाईटमध्ये कॉटनची, प्युअर कॉटनची बेडशीट लागलेली आहे आणि पुढच्या साईडला सुद्धा एक बेडशीटच लागलेली आहे. दोन्हीही प्युअर कॉटनमध्ये आहेत. डिझाईन खूप सुंदर आहे. सोबतच वॉश करायला सुद्धा अगदी इझी आहेत. हाताने सुद्धा तुम्ही धुवू शकता, मशीनने धुवू शकता. गोधडी, ब्लँकेट जे असतात त्यांना वॉश करणं किंवा धुणं थोडंसं कठीण जातं, कारण पाण्यामध्ये भिजल्यानंतर ते थोडंसं जड असल्यामुळे एकटीला ते उरकत नाही किंवा उचलता येत नाही. बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम होतो. प्रत्येकाकडेच वॉशिंग मशीन असेल असं काही नाही. वॉशिंग मशीनमध्ये गोधडी, ब्लँकेट छान धुवून निघतात. पण अशा गोष्टी आहेत त्या लाईट वेट आहेत, इझी टू वॉश आहेत, इझी टू यूज आहेत. सो तुम्हाला सुद्धा अशा नक्कीच बेडशीट किंवा ब्लँकेट लहान-लहान डबल किंवा सिंगल रेडी करणं आवडेल. चला तर मग कशी तयार केली ती पाहूया आणि याला स्टिच कशा पद्धतीने केलेलं आहे ते पाहूया. 2 ब्लँकेट होत्या यांच्या. तर त्यांनी 4 बेडशीट दिल्या होत्या. त्यातली एक मी रेडी केली होती आणि दुसरी जी आहे ती तुम्हाला रेडी करून दाखवणार आहे. आतल्या साईडची जी ब्लँकेट आहे ती प्युअर व्हाईट आहे आणि पूर्ण कॉटनमध्ये आहे. दुसरी आहे ती कॉटनमध्येच आहे, फक्त प्रिंट आहे. तर एक रेड आणि एक येल्लो अशा त्यांनी बेडशीट आणून दिल्या होत्या. आणि ह्या सिंगल बेडशीट होत्या. जास्त पण मोठ्या नव्हत्या. तर एका माणसासाठी, एका व्यक्तीसाठी खूप सुंदर असं हे यूज करायला आहे. अंगावरती पांघरूण म्हणून छान आहे. आता पाऊससुद्धा कमी झालेला आहे आणि थंडीसुद्धा अजून पडलेली नाही. तर अशा वेळेस असं लाईट वेट काही तर आपल्याला पांघरूण अंगावरती घ्यायला असेल तर छान वाटतं. आता हे तयार कसं करायचं ते पाहूया. सगळ्यात अगोदर मी व्हाईट बेडशीट जी आहे, ती येलो बेडशीट लावून पाहतीये. याचं मेजरमेंट कसं आहे किंवा किती मोठी आहे ती. तर जी लांबडी बाजू आहे, लांब बाजू त्याच्यामध्ये बघा ही 4 ते 4.5 इंच किंवा 5 इंच मोठी आहे. तर हे दोन्ही साईडला आपल्याला 2-2 इंच आलं पाहिजे. या पद्धतीने ही साईड झाली, लांब आहे ती. त्यानंतर रुंद साईड आहे ती आपण पाहणार आहोत. रुंद साईडची सुद्धा मेजरमेंट आपल्याला घेणं गरजेचं आहे, लांब साईडचं घेतल्यानंतर. आता ही रुंद जी साईड आहे त्या साईडनं आपण पाहतो तर ही ब्लँकेट जास्त मोठी आहे. म्हणजे जवळ-जवळ 10 इंच ही ब्लँकेट मोठी आहे. म्हणजे 5-5 इंच दोन्ही साईडला होणार आहे. तर आपल्याला ते कटिंग करायचं नाही. या क्लायंटनी सांगितलं होतं. जास्तीची बेडशीट असेल मोठी ती कट करून टाकतो. त्यांना म्हटलं की वयस्कर आहेत. त्या म्हटलं, "काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी सुद्धा हे काम पहिल्यांदाच करत होते. सो करते वेळी मला काय आयडिया येते ते पाहते आणि तुम्हाला तसं मी करून देते." तर म्हटलं जास्त जे आहे ते कटिंग करून टाकण्यापेक्षा ह्यालाच आपण आयडिया करू आणि पूर्ण चारही भागांना ह्याची बॉर्डर आपण तयार करून देऊ. तर इकडे बघा 5 इंच मी जिकडे 10 इंच जी रुंदी सुटली होती जास्त ब्लँकेटची, सॉरी बेडशीटची, ती मी इथे अर्धी करून 5 इंचावरती पिन लावून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा 5 इंचावरती पिन लावून घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला जिथे मी पकडलेलं आहे तिथे मी फक्त 2 इंच पुढे घेतलेलं आहे. कारण ती 4 इंच जास्त होती तर 2 इंच घेतलेलं आहे. म्हणजे दोन्ही साईडला बॉर्डर आहे ती मोठी होणार आहे, रुंद अशी, आणि दोन्ही साईडला बॉर्डर आहे ती छोटी 1 इंचची होणार आहे. त्याच्यामुळे याला सुद्धा लूक छान सुंदर येणार आहे. चला तर मग आता मशीनवरती याला शिवायचं कसं ते पाहूया. आता ज्या बाजूनी लांबीकडच्या बाजूनी 1 इंच जी जास्त येतीये, म्हणजे 2 इंचाची फोल्डिंग म्हणून 1 इंचाची बॉर्डर तयार होणार आहे म्हणून मी 1 इंच म्हणतीये. तर ती आपण फोल्ड करायला सुरुवात करूया. अशा पद्धतीने ही व्हाईट जी पट्टी आहे ती बेडशीटच्या, येलो बेडशीटच्या बॉर्डरच्या बाहेर घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यावर शिलाई मारायची आहे आणि या साईडची जी 5 इंच राहिलेली आहे रुंदीकडच्या बाजूची ती आपल्याला पुन्हा फोल्ड करायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जुन्या ब्लँकेट असतील किंवा जुन्या साड्या असतील तर लाईट वेट मध्ये पॅच वर्क सुद्धा करू शकता आणि असे लाईट वेट हे ब्लँकेट्स किंवा छोट्या-छोट्या गोधडी असतात, मिनी गोधडीज असतात, त्या तुम्ही रेडी करू शकता. तुम्हाला सांगायचं म्हटलं ताईंनो, तर खरं सांगते, की मला ही गोधडी शिवण्याची परंपरा किंवा ही जी देणगी आहे ती वारसा हक्काने मिळालेली आहे असं म्हटलात तरीही चालेल. कारण माझी आई मी लहान असताना खूप साऱ्या वाकळा शिवत होती. आता तुम्हाला माहीत असेल तर गावाकडे जुन्या बायका ज्या होत्या, त्या दिवसामध्ये आपली कामं उरकून दिवसभराची स्वयंपाक पाणी करून
मोकळ्या वेळामध्ये दुपारनंतर चार चौघी एकत्र जमायच्या, जुन्या कपड्यांच्या वाकळा भरायच्या, खालच्या बाजूला पाल आणायच्या, व्हाईट कलरचा कपडा म्हणजेच पाल म्हणायचे त्याला. मध्ये ते छोटे-छोटे तुकडे असतात, ते अगदी हाताने व्यवस्थित कापून अंथरून घ्यायच्या आणि त्याच्यावरती पुन्हा आपल्याला वेगवेगळे पॅच जे आपण म्हणतो त्याला तेव्हा ठिगळे म्हणायची गावाकडं. तर ते ठिगळे जोडून वरती एक पाल तयार करायचं आणि छान 4 कोपऱ्यांना चौघीजणी बसायच्या. 5x6 हाताची, 6x8 हाताची अशी हातावरती माप होतं. त्यावेळेला टेप वगैरे प्रकार गावाकडे जास्त नसायचे. मशीनसुद्धा क्वचित असायची. तर अशा वेळेला हाताचं माप असायचं म्हणजे 4 हाताची वाकळ, मग ती 4 हाताची रुंद आणि 6 हाताची लांब अशी असायची. हातावरती माप असायचं. पण त्यांचं काम इतकं परफेक्ट असायचं, की त्या चारही कोपऱ्यांना चौघीजणी बसून हाताने गोधडी शिवायच्या. म्हणजे त्याला गोधडी न म्हणता वाकळा म्हणायच्या. मग ते वाकळं अगदी अर्धा-अर्धा इंचाचे जाड धागे जे असतात, त्याने जाड सुईने त्या बरोबर तेवढ्या इंचामध्ये, तेवढ्या गॅपमध्ये अर्धा इंच रुंदी, अर्धा इंच लांबी आणि अर्धा इंच मधला गॅप असा त्यांचा हा वाकळ शिवण्याचा प्रकार असायचा. आणि मध्ये-मध्ये जे कॉर्नर असायचे तिथे मात्र माशी म्हणून 3 टाके जॉइन करून असे टाकायचे. त्याला माशीची डिझाइन म्हणायचे. माशीचे पाय म्हणा किंवा असे त्रिकोणी म्हणा. तर 3 टाक्यांची माशीची डिझाइन चारही कोपऱ्यांना पूर्ण वाकळ्याच्या सुरुवातीपासून वाकळ्याच्या सेंटर पॉइंटपर्यंत त्या मॅच करत न्यायच्या. कुठलंही मार्किंग न करता. छान वाटायचं. आम्ही सुद्धा लहानपणी ते पाहिलं असेल. तुम्ही जर पाहिलं असेल किंवा हे लहानपण तुम्ही सुद्धा जगला असाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मलाही आवडेल तुमच्या गोष्टी शेअर करून मला सुद्धा त्या ऐकायला. तुम्ही ज्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्या. आणि त्यानंतर वाकळ हळू-हळू कमी होत गेली कारण ती वजनाला खूप जड असते. माझ्याकडे अजून त्या आहेत माझ्या आईच्या घरी आणि मी एकदा ती ट्राय केली होती, आणली होती, पण ते मुलांना काही आवडली नाही. मुलं म्हटली, "खूप जड आहे, ते घडी घालायलाही जड आहे, अंगावरती घ्यायलाही जड आहे." सो ते वापरणं कॅन्सल झालं आणि पुन्हा मी ती आईकडे नेऊन ठेवली. आणि त्यानंतर मग हळू जसं गोष्टी बदलतात तसं मग शिलाई मशीन आली पायावरची. त्यानंतर मग माझी आई गोधडी शिवायला लागली. वाकळेचं रूपांतर गोधडीत झालं. जास्त जड न करता थोडंसं वजनाला हलकं करून मीडियम साईजची साडी वरती एक आणि साडी खालती एक लावायची. 2 साड्यांमध्ये गोधडीचा कव्हर व्हायचा. कारण नऊवारी साडी असायची. आई माझी नऊवारी साडी घालायची. तर नऊवारी साडीमध्ये एका साईडची पाल रेडी व्हायची खालच्या बाजूची. दुसऱ्या नऊवारी साडीमध्ये वरच्या साईडची पाल रेडी व्हायची. छान प्रिंटेड अशा नाजूक डिझाईनच्या त्या नऊवारी साड्या असायच्या. खूप सुंदर वाटायच्या. आणि नऊवारी साडी घालणारी ज्या स्त्रिया होत्या पहिल्या, ज्या लेडीज होत्या, त्या अगदी म्हणजे सौंदर्यवती म्हटलात तरीही चालेल. खूप सुंदर दिसायच्या. खूप सुंदर अगदी चापून-चुपून साडी नेसलेल्या असायच्या. लहानपण खूप छान अगदी एन्जॉय करत गेलेलं आहे. तुम्ही सुद्धा हे लहानपण अनुभवलं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. आणि त्यानंतर गोधडीचं रूपांतर आहे ते हळू वाकळल्यानंतर गोधडीचं रूपांतर हलक्या स्वरूपात झालं. ते मशीनवरती शिवलं गेलं. मग आई शिवताना मी ते पाहायची, कसं शिवतीये, काय शिवतीये. कधी अ, गरज लागली धरायची साडी वगैरे तर तिथे मला पकडून ठेवायला थांबवायची. आणि त्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर माझ्या सासूबाईंना सुद्धा ह्या गोधडीचं शिवायचं वेड होतं. त्यासुद्धा खूप सुंदर जाडसुद्धा गोधडी मशीनवरती शिवतात. अतिशय सुंदर अशी बॉर्डर मारतात. तर छान त्यांची एक शिवण्याची पद्धत आहे. त्यांची जी कला आहे ती मी सुद्धा पाहिली होती. मला सुद्धा ती छान वाटली. कारण कितीही वजनाने जड गोधडी असेल, तर बऱ्याच वेळेला मशीनवरती घेतली की बऱ्याच गोष्टी आहेत त्या खाली उघळतात आणि गोधडी एका साईडनी जड होऊ शकते किंवा एका साईडनी घोळ येऊ शकतो किंवा झोळ येऊ शकतो. तर त्या प्रॉपर टिप्स किंवा ट्रिक लावून त्या गोष्टी करत होत्या, की पूर्ण फोल्ड करायच्या, रोल करत त्या टिप मारायच्या आणि त्यांची टिपसुद्धा जास्त लांब नसायची. अगदी 4-4 इंचाच्या बॉक्समध्ये गॅप असायची. एवढी डिझाइन त्यासुद्धा सुंदर करायच्या. अजूनसुद्धा त्या वयाच्या 70व्या वर्षी गोधडी जर शिवा म्हटलं, तर त्या मशीनवरती बसून गोधडी शिवतात एवढ्या त्या स्ट्राँग आहेत. आणि तुमच्याशी गप्पा मारत माझे काही अनुभव शेअर करत बघा आपली इकडे ही ब्लँकेट तयार झालेली आहे. सो जसं मी तुम्हाला म्हटलं, की वारसा हक्काची ही मला देणगी मिळालेली आहे गोधडीची. ती मी आज इथे शिवून कंप्लीट केलेली आहे. छान झालेलं आहे. मला सुद्धा आवडलेलं आहे. पहिल्यांदा केलेलं काम काहीतरी छान वाटतं. म्हटलं काय माहीत कशा सांगतायत त्या काकू आणि कसं काय करायचं आहे. पण त्यांना म्हटलं घेऊन या. समोर पाहिल्यानंतर मी बघेन, की मला ते जमेल का? आणि नंतर तुम्हाला करून देईल. आणि ते काका-काकू खूप छान आहेत, गोड आहेत, बोलायला खूप छान वाटतं वयस्कर लोकांशी. आणि ते सुद्धा अगदी अगत्यपूर्व आपुलकीने विचारपूस करतात आपली. तर म्हटलं चला आता कोणी जर सीनियर सिटिझन आपल्याकडून हेल्प मागत असेल तर घेऊन म्हणजे करून देऊ आणि थोडेफार चार्ज मी त्यांना हे करणारच आहे. आता ही ब्लँकेट माझी इकडे रेडी झालेली आहे आणि दुसऱ्या साईडची बॉर्डर पाहताय व्हाईट कलरची किंवा दुसऱ्या साईड आपण जे व्हाईट कलर लावलेलं आहे ते वरती कव्हर आल्यामुळे
सुंदर दिसतं. त्याचे काठ आहे ते फिनिशिंगने तयार झालेले आहेत. कुठेही घुळ आलेलं नाही, कुठेही चून पडलेली नाही. छोटे-छोटे चून जे आहेत 2-3 ठिकाणी मला द्यावे लागले होते. कारण कॉटन वॉश केल्यानंतर त्यांनी ह्या वॉश करून आणलेल्या बेडशीट होत्या. त्यामुळे कॉटन वॉश केल्यानंतर थोडंसं क्रॉस होतं. त्यामुळे मला 2-3 ठिकाणी बारीक-बारीक प्लेट्स द्याव्या लागल्या होत्या पाव-पाव इंचाच्या. तर त्याने काही एवढा इफेक्ट वेगळा होत नाही. दिसायला सुंदर दिसतायत दोन्ही साइडनं बॉर्डर मारल्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता काकूसुद्धा खुश होतील त्या पाहिल्यानंतर. थोड्या वेळाने ह्यालाच येणार आहेत. आणि बघितल्यानंतर त्यासुद्धा खूप छान आहे, शाबासकी देतीलच मला. कारण त्यांची बोलण्याची शैली इतकी सुंदर आहे. ते अगदी अगत्याने विचारपूस करतात. हक्काने ओरडतात सुद्धा कधीतरी लेट झालं तर, काहीतरी कामातून लेट होतं त्यांची ऑर्डर कधी कंप्लीट करायला. सो अगदी हक्काने ओरडतात सुद्धा. अशी ह्या बिझनेसमुळे खूप सारी लोकं मला मिळालेली आहेत. खूप सारी लोकं मला सांभाळतात, मी त्यांना सांभाळते. एकमेकांच्या समंजस्यपणामुळे माझासुद्धा बिझनेस छान चालू असतो आणि अशा ह्या सीनियर सिटिझन लोकांमुळे सुद्धा आशीर्वाद आपल्याला बिझनेसला भेटतात. सो त्यांचं काम इथे रेडी झालेलं आहे. तुम्हाला या गोधड्या कशा वाटल्या कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.